दोस्तों नमस्ते. मी सोमनाथ नाकाडे, युवामार्ट एंटरप्राइजेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड डायमंड. तर मित्रांनो आपण युवामार्टचं एक सिस्टम आहे 7 बेसिक. त्याच्यामधलं आपण पहिलं बेसिक पाहिलं मित्रांनो, यूज द प्रॉडक्ट. 100% प्रॉडक्ट यूज केले पाहिजेत. दुसरं पाहिलं मित्रांनो, शेअर द प्रॉडक्ट. लोकांना हे प्रॉडक्ट यूज केले, ते आपण जे काही फील केले ते लोकांना शेअर केले पाहिजेत लिस्ट काढून. लिस्ट काढल्यानंतर मित्रांनो आपण पाहिलं लोकांना इन्व्हिटेशन कसं करायचं, लोकांना इन्व्हिटेशनच्या माध्यमातून लोकांना कसं आपल्या घरी बोलवायचं किंवा आपण लोकांच्या घरी कसं जायचं, त्यांना प्रेझेंटेशन. आता आपण पाहणार आहेत शो द प्लॅन. आपण आपल्या मित्राच्या, नातेवाईकाच्या, जे पण काही आपले रिलेटिव्ह आहेत, जे पण काही आपल्या ओळखीची लोकं आहेत, जे पण काही फ्रेंड्स आहेत, त्यांच्या आपण घरी गेलोय. घरी गेल्यानंतर आपल्याला तिथे खूप महत्त्वाचा चॅप्टर असतो मित्रांनो, प्लॅन प्रेझेंटेशन. पण प्लॅन प्रेझेंटेशनच्या अगोदर एक खूप बेस्ट एक फॉर्मॅलिटी, खूप महत्त्वाची, व्हेरी इम्पॉर्टंट एक फॉर्मॅलिटी असते मित्रांनो. ती म्हणजे एडिफिकेशन ऑफ ऑफलाईन. एडिफिकेशन ऑफ ऑफलाईन अँड इंट्रोडक्शन ऑफ गेस्ट. गेस्टची ओळख करून देणे आणि ऑफलाईनची ओळख करून देणे हा खूप महत्त्वाचा पार्ट असतो मित्रांनो. त्याच्यावरून ठरतं की तो पुढचा व्यक्ती किती सिरियसली, किती प्रोफेशनल पद्धतीने, किती प्रॉपर पद्धतीने आपला प्लॅन प्रेझेंटेशन ऐकून घेणार आहे. ओके. तर आपण आपल्या सिनियरचा प्रॉपर वेळ घेतला पाहिजे, आपल्या गेस्टचा पण प्रॉपर वेळ घेतला पाहिजे. सिनियरचा वेळ व्हेरी इम्पॉर्टंट, गेस्टचा वेळ पण व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. तर आपण सिनियरचा वेळ घेऊन प्रॉपर सिनियरचा वेळ घेण्याची कशी पद्धत असते, तर समजा की तुम्ही एखाद्या गेस्टला तुम्ही कॉल केला, त्यांचा वेळ फिक्स ठरतोय, तर आपण सिनियरला पण कॉल केला पाहिजे. गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅडम. तर माझा 12 वाजून 30 मिनिटांनी माझा एक पर्सनल गेस्ट आहे उद्या दुपारी. तर तुमचा वेळेचं नियोजन होऊ शकतं का? अशा पद्धतीने मित्रांनो एक रिस्पेक्टफुली एक सिनियरचा वेळ घेतला पाहिजे. जर सिनियरचा प्रॉपर वेळ असू शकतो, त्यावेळेसचं ॲडजस्टमेंट होऊ शकतंय, तर ते सांगतील, "येस, काही हरकत नाहीये, आपण जाऊया." मग सिनियरला आपण सांगितलं पाहिजे तो गेस्ट कोण आहे, ते काय करतात, त्याच्या फॅमिलीमध्ये कोण-कोण आहेत, काय करतात फॅमिलीमध्ये, त्यांचा बॅकग्राऊंड काय, ते करतात काय, अशा पद्धतीने थोडीशी ओळख करून दिली पाहिजे. कुठे फोनवरतून ज्या व्यक्तीकडे जायचं आहे, त्या व्यक्तीबद्दल थोडीशी काही बेसिक माहिती आपण आपल्या सिनियरला देणं गरजेचं आहे. ओके. एक्झाम्पल उद्या आपल्याला तिथं पोहोचायचंय, तर पुन्हा सकाळी "सर, मॅडम तुम्ही निघाले का? येताय ना?" अशा पद्धतीने कॉल झाला पाहिजे. गेस्टला पण कॉल झाला पाहिजे, की "मी निघालेलो आहे. माझ्याबरोबर जे माझे मैत्रिणी, मित्र आहेत, जे माझे मेंटर आहेत, ते पण आम्ही दोघंही तिथं निघतोय, पोहोचतोय." तर 15 मिनिट, 10 मिनिट अगोदर गेस्टच्या तिथं पोहोचलो पाहिजे. प्रॉपर पद्धतीने आपला ड्रेस कोडला प्रॉपर पाहून घेतलं पाहिजे. बॅग चेक केली पाहिजे. त्याच्यामध्ये टूल्स किट आहेत का? डेमोचं किट, प्रॉडक्ट, बुकलेट हे प्रॉपर पद्धतीने आहे की नाही आहे, हे थोडंसं पाहून घेणं गरजेचं आहे मित्रांनो. एक प्रॉपर प्रिपरेशन करून आपण त्या गेस्टच्या घरी पोहोचणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण घरी पोहोचतोय, उजवा पाऊल त्या व्यक्तीच्या घरामध्ये आपण टाकला पाहिजे. घरामध्ये गेल्याच्या नंतर आपले जे सीनियर असतात, आपले जे मेंटर असतात, जे आपले प्रेझेंटेशन देणार आहेत, त्या व्यक्तीला एक प्रॉपर त्यांची सोफा असेल, चेअर असेल, त्या एक चेअरवरती बसा. त्यांना त्यांची जागा प्रॉपर पद्धतीने दाखवून दिली पाहिजे. गेस्टला हे प्रॉपर दिसलं पाहिजे, "मॅडम तुम्ही इथे बसा, सर तुम्ही इथे बसा." अशा पद्धतीने एक रिस्पेक्टफुली आपल्या सिनियरची प्रॉपर तिथं सिटिंग अरेंजमेंट करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्या व्यक्तीच्या घरी आपण गेलोय, त्या व्यक्ती पण तिथेच असतात. तर प्रॉपर पद्धतीने लगेच ऑन द स्पॉट त्यांची ओळख करून दिली पाहिजे. तर समजा एक्झाम्पल तुमचा रमेश मित्र आहे. रमेशची फॅमिली पण तिथं आहे. तर रमेश हे माझे मेंटर, हे माझे गुरु, ज्यांच्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये खूप बेस्ट परिवर्तन होतंय. ज्या प्रोजेक्टच्या माध्यमातून माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठं परिवर्तन झालंय, यांच्या गाईडन्समुळेच झालेलं आहे. हे माझे सीनियर आणि सीनियरचं नाव तिथं ओळख करून देणे, यांचा खूप महत्त्वाचा वेळ घेऊन मी तुमच्याकडं आलेलो आहे. तर यांच्या मुळं खूप साऱ्या माझ्यासारख्या लोकांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. तर त्यांच्या एक शब्द खूप महत्त्वाचा असणार आहे. तर त्यांच्या शब्दामुळं माझ्या आयुष्यामध्ये जसं परिवर्तन झालंय, असं खूप साऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये जे परिवर्तन झालेलं आहे, तर ते तुम्हाला दाखवण्यासाठी, सांगण्यासाठी मी त्यांचा खूप महत्त्वाचा वेळ घेऊन इथं तुम्हाला भेटण्यासाठी आलेलो आहे. तर आपण सिनियरची जशी ओळख करून दिली, तशी आपण आपल्या गेस्टची पण प्रॉपर ओळख करून दिली पाहिजे. तर मॅडम, सर हे माझे मित्र रमेश, तर हे खूप महत्त्वाकांक्षी आहेत, खूप जिद्दी आहेत, चिकाटी आहे, हे खूप मेहनत करतात, पण त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाहीये, पाहिजे तसं सक्सेस मिळत नाहीये. आज ते सर्व्हायव्हल एक लाईफ मध्ये जगत आहेत. तर त्यांच्या आयुष्यामध्ये मला असं वाटतं की खूप मोठं परिवर्तन होणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला इथं त्यांच्या आयुष्यामध्ये बदल होण्यासाठी तुम्हाला इथं बोलवलेलं आहे. तर प्लीज मॅडम, त्यांना आपलं जे पण काही प्रोजेक्ट आहे प्रेझेंट करता का? अशा पद्धतीने मित्रांनो आपण आपल्या सीनियरची प्रॉपर ओळख करून दिली पाहिजे. होऊ शकतो तुमचे गेस्ट आपल्या सीनियरपेक्षा पण त्यांच्या आयुष्यामध्ये अचिव्हमेंट जास्त असू शकते. तरी पण आपण गेस्टला त्याच लेव्हलची इंट्रोडक्शन करून दिलं पाहिजे आणि आपल्या सीनियरचं एक लेव्हलचं इंट्रोडक्शन जर प्रॉपर पद्धतीने जर करून दिलं, तर तुम्हाला मी लिहून देतो 100% नाही 1000% तिथं सेल क्लोज होण्याचा चान्स आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपले सीनियर त्या गेस्ट बरोबर बोलायला चालू करतात, नाव कसे आहेत, काय आहेत, त्यावेळेस आपण प्रॉपर पद्धतीने तिथं बसणं गरजेचं आहे. आपलं
आय कॉन्टॅक्ट, कान हे आपले सगळे सिनियरकडं गेस्टकडं लावून असले पाहिजेत. तर आपण गेस्टला असं पण सांगू शकतो, तर रमेश मॅडमचा सरांचा खूप महत्त्वाचा वेळ आहे, ते आपल्याला एक 30 ते 35 मिनिट आपल्याला थोडं गाईड करणार आहेत. तर तुमचा जो मोबाईल आहे त्याला सायलेंटला करून थोडंसं साईडला ठेवूया. स्वतःचा पण मोबाईल सायलेंट करून साईडला ठेवला पाहिजे मित्रांनो. 30 ते 35-40 मिनिटाच्या आतमध्ये जे काही सिनियर बोलतायत त्याला ध्यान धरून आपण सिरियसली ऐकून घेणं पाहिजे. ज्यावेळेस आपले सिनियर बोलत असतात त्यावेळेस आपण अशी मान हलवत राहणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो जर आपण सिरियसली तिथं ऐकलं तर आपले गेस्ट पण प्रॉपर पद्धतीनं ऐकणार आहेत. तर मित्रांनो ज्यावेळेस सिनियर बोलत असतात, ज्यावेळेस त्यांचं ओपनिंग होतं, एक ब्रिज बांधला जातो, कशा पद्धतीने सिनियरनी सुरुवात केली, कशा पद्धतीने आपल्या विषयापर्यंत आले, युवामार्टचं प्रेझेंटेशनपर्यंत कशा पद्धतीने आले, तर हे आपल्याला ऑब्झर्व करणं गरजेचं आहे, ध्यान देऊन ऐकणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस आपल्याला डेमोचं किट लागणार आहे त्यावेळेस आपण डेमोचं किट घेतलं पाहिजे आणि तिथं बसलं पाहिजे. ज्या वेळेस आपल्याला डेमोचं किट उघडायचं आहे त्यावेळेस दाखवलं पाहिजे. बुकलेट लागते त्यावेळेस आपण तिथं सिनियरच्या समोर किंवा आपल्या समोर घेऊन बसलो पाहिजे. मित्रांनो जसं जसं प्रेझेंटेशन होत आहे तसं तसं आपण एकदम 100% फिजिकली मेंटली तिथं बसलो पाहिजे. कितीही महत्त्वाचा फोन आला, कितीही कुणाचं काही झालं तरी पण आपण डिस्टर्ब नाही झालो पाहिजे. खूपच महत्त्वाचं जर दोनदा जरी फोन आला तर आपण सिनियरला बोललो पाहिजे, येस मॅडम, येस सर, प्लीज जरा एक महत्त्वाचा फोन आहे, घेऊ का? अशा पद्धतीने आपण बोललो. मोबाईल घेऊन आपण बाहेर जाऊन इमिजिएट फोनवरती बोलून आपण तिथे येऊन बसलो पाहिजे. बाहेर जाऊन फोनवरती मोठ्या आवाजामध्ये नाही बोललं पाहिजे. जेणेकरून मित्रांनो गेस्टला पण महत्त्वाचा फोन येऊ शकतो. त्या गेस्टचं पण फोन आल्यानंतर तो पण व्यक्ती तुमच्या सिनियरला विचारेल, मॅडम सर महत्त्वाचा फोन आहे, घेऊ का? मित्रांनो जे प्रेझेंटेशन चाललेलं असतं त्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जो पुढचा गेस्ट आहे त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठं परिवर्तन होणारं असतंय. मित्रांनो तुम्ही तिथं प्रॉडक्टच सांगत नाहीत, युवामार्टच सांगत नाहीये, त्याच्या आयुष्यामध्ये कसं परिवर्तन होणार आहे हे तुम्ही तिथं प्रेझेंट करण्यासाठी गेलेला आहेत मित्रांनो. आज युवामार्टच्या माध्यमातून आज हजारो लोकांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल झाला आहे, खूप मोठा ट्रान्सफॉर्म झालेला आहे. पण ती पण लोकं एक दिवस प्रेझेंटेशन ऐकण्यासाठी बसली होती. त्यांनी पण स्वतःला डिस्टर्ब नाही होऊन घेतलं. त्यांनी युवामार्टला समजून घेतलं आणि आज घर, गाडी, फॉरेन ट्रिप, ऑडी, मर्सिडीज, आज बंगले, आज युवामार्टच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यामध्ये जर बदल झालेला आहे तर तुमचा जो व्यक्ती आहे, नातेवाईक आहे, मित्र आहे, फ्रेंड्स आहे, नेबर्स आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल होणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तिथं प्रोफेशनली जाणं गरजेचं आहे. सिनियरचा प्रॉपर वेळ घेणं गरजेचं आहे. सिनियरची प्रॉपर ओळख करून देणं गरजेचं आहे. सिनियरचं प्रॉपर इंट्रोडक्शन करून देणं गरजेचं आहे. गेस्टचं प्रॉपर इंट्रोडक्शन करून घेणं गरजेचं आहे. टूल्स प्रॉपर घेऊन जाणं गरजेचं आहे. त्या टूल्स घेऊन प्रॉपर टाइम टू टाइम तिथं काढणं गरजेचं आहे. प्रॉपर प्लॅन प्रेझेंटेशन होणं गरजेचं आहे आणि तुम्ही पण तिथं प्रॉपर मेंटली, फिजिकली तिथं बसणं गरजेचं आहे. जेणेकरून आपण ज्या व्यक्तीला मित्रांनो प्रॉडक्ट द्यायला गेलो नाहीत, एक युवामार्ट प्रेझेंट करायला गेलो नाहीत, त्याच्या आयुष्यामध्ये किती ट्रान्सफॉर्म होऊ शकतं, त्याचं आयुष्य कसं बदलू शकतं, त्याच्या मुलांचं एज्युकेशन कसं होऊ शकतं, त्या व्यक्तीच्या आयुष्यातली जी काही स्वप्न अधुरी राहिलेली आहेत, जी स्वप्न कंप्लीट होऊ शकत नाहीत मार्केटमधून, जॉबमधून, बिझनेसमधून, तर ती कंप्लीट करून देण्यासाठी आपण तिथं प्रॉपर प्रोफेशनली प्रेझेंट होणं गरजेचं आहे मित्रांनो. तर तुम्ही लोकांना प्रॉडक्ट नाही तर लोकांची जिंदगी ट्रान्सफॉर्म करण्यासाठी जात आहेत. त्याच्यामुळे प्रोफेशनली पद्धतीने प्रोफेशनली आपण सिनियरला घेऊन तिथं जाऊन प्रॉपर प्रेझेंटेशन होणं गरजेचं आहे. तर माझं जे काही मित्रांनो 5, 6, 7 वर्षाचा अनुभव तुम्हाला मी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही ऐकलाय, ह्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या टीममध्ये तुम्ही पाठवून त्याचा फायदा करून घेऊ शकता. मित्रांनो तुम्ही पण अशा पद्धतीने व्हिडिओ बनवू शकता. मित्रांनो डायरेक्ट सेलिंग, नेटवर्क मार्केटिंग आपल्या आयुष्यामध्ये हे ट्रान्सफॉर्म करण्यासाठी आलेलं आहे. तर ह्या बिझनेसला, युवामार्टला प्रोफेशनली करूया, रोज फील्डवरती जाऊया, प्रोफेशनली पद्धतीने स्वतःला तयार करूया, लोकांना तयार करूया, लोकांच्या आयुष्यामध्ये बदल केला मित्रांनो तर आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल होऊ शकतो. तर युवामार्ट ही आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या खानदानीमध्ये नंबर 1ला घेऊन जाण्याची एक अपॉर्च्युनिटी आहे. तर याच्याबरोबर काम करून प्रोफेशनली एक प्रोफेशनल एक बिझनेसमॅन बनूया. तर तुम्हाला सगळ्यांना सक्सेस होण्यासाठी, युवामार्टमध्ये डायमंड होण्यासाठी, तुमच्या खानदानीमध्ये नंबर 1 होण्यासाठी विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय युवामार्ट. थँक यू व्हेरी मच. थँक यू.